मालक वगैरे काय नसतं रे इकडे. काय नसतं मग काय असतं? आपली फ्रँचायझी अजून आपल्या 4 आउटलेट्स आहेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश संते. तर मी तुमच्यासाठी पुन्हा एक व्लॉग घेऊन आलेलो आहे. तर आज आहे गुढीपाडवा. तर सर्वात पहिले सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता मी जाणार आहो फडके रोडला. तिथेशी गुढीपाडवा लई असा भारी साजरा करतात, तर तिकडेशी जाऊ. तर माझी केस मी काही कापायला गेलो नाही. मी काल यशला सांगलीला का मला 8 वाजता फोन लाव. भाईनी 8 वाजता फोन लावला. मी 8 वाजता उठलो, पण माझा डोका दुखायला लागला. मी झोपलो ना, डायरेक्ट 10 वाजता उठल्या. आता सध्या वाजल्यान 10:30 वाजल्यान. तर आता समजत नाही कपडा कुठला घालू, हुडी घालू का शर्ट घालू, त्या काही समजत नाही. तर बरं प्रभात संतेला विचारता मी क घालू त्या, पण त्याची पहिले भूक लागले मला. तर काहीतरी खाऊन घेऊ, त्याच्यानंतर तयार हो. खायला ना आता ठीक आहे, चला ये मुसली यो खाऊन घेऊ. तर आता काही मी पाणी बिनी गरम नाही केला, तसंच डायरेक्ट प्युरिटमधून पाणी काढून टकले. आता गरम पाणी करत बसल तेवढा टाइम नाही राहिला. आता या खाताव. आता इथंशी असा हेल्दी खन ना, तिथं आता मित्रांसोबत जेव्हा काही ना काही चटरपटर खन तर ब्लॉग बघत राहा. तर आता ओट्स खाऊन झाल्यान आणि मी डिसाईड पण केले कुठला कपडा घालायचा त्या. तर यो कपडा घालता मी व्हाईट ना, प्रिंटेड व्हाईट आहे यो, भारी वाटेल. हुडी घालणार होतो, हुडीचा विचार चाललेला, माझी हुडी लई भारी आहे. पण नंतर बरं जाऊ दे, चल गरमी होईल, ती जास्ती जाड हेवी येलय म्हणून नाही घालत. यो गोलू इथेशी बसले. तसा गोलूसाठी अजून एक काहीतरी आणले, दाखवता थांबा मी. बघा म्हण्या आई शपथ कसा आवाज करतो रे साला आरामी. बघ अरे तुला झालं लागल ब्लॉग मध्ये. बोल म्हण्या, म्हण्या ए म्हण्या, म्हण्या आई येली. म्हण्या म्हण्या गोलू ना, गोलूसाठी यो एक आणले खेळायला गोलूला. आई यो गोलूला खेळायला आणले, याचं नाव कडे वाचा. गोलू, गोलूचा बारका भाऊस मोलू गोलूला आणले खेळायला. बघ कसा खेळतो त्याच्यासोबत. गोलू, गोलूचा बारका भाऊस मोलू कसं कसं करतो साला. याला हात लावला ना त्याला राग येतं गोलूला. गोलू ये बघ, ये बघ, ये बघ, ये बघ कसा, ये बघ, ये बघ, तर राग येतं त्याला, लगेच राग येतं त्याला. गोलू ये बघ, गोलू गोलू गोलूला राग येतं याला हात लावल्यावर. गोड्या तुम्ही आता यो मोलू आणले तो गोलू का कमी होता का? लांब ठेवा याला, याला ना फारून फेकीन मी. तर आता तयार व्हायला घेता. व्हाईट शर्ट घालणार आहो आणि कॉटरा घातली मी, ब्लॅक कलरची कॉटरा. आणि बाकी आता सगळेजण ते तयार झाले आणि बोंबा मरतान कर निघ म्हणून. आता मी बी निघता लवकरच, बघत राहा ब्लॉग. तर आता तयार झाल्या. कसा वाटतं सांगा. शर्ट तर तसा ड्रेसिंग आपली भारीच असतं. हे करा, ड्रेसिंग भारीच असतं. ब्लॅक कॉटरा, व्हाईट शर्ट, केसात एवढी कपलेली असते ना, जर अजून चांगला दिसलो असतो. राहू दे चला. आता आई येले, आई बैठकीचे जाऊन आले. आईला इचरू कसा दिसता करते. आईच्या बाजूला गोलू. आई बरोबर दिसता का? कराच ना, मस्त ना एकदम. म्हण्या ऐ माखायला लागले नाही सर. तो कसा घरान कसा असं सांग. नाईट ड्युटी करायला जातं सांग लोकांना. नाईटला तर आम्ही निघल्या. यो प्रभात संते, यो माझा मोठा भाऊ सर. दिसाला बारका पण यो माझ्यापासून मोठा दादा आपला. तर पुढं रवी निघले आणि मागणं यश भंडारी पण येतं. 9 वाजले ना, आता 11:30. पब्लिक असेल का आता? खरंच वाटत ना बघू सर. रास पब्लिक असेल अजून. आपण पहिल्यांदा चालले ना फडकेला या गुढीपाडव्यासाठी. दुसऱ्यांदा. पहिल्यांदा आपण जेवतो तेव्हा काहीच नव्हता, काहीच नव्हतं. आम्ही अरे तेव्हा महाराष्ट्र दिन होता. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गेलो काही. काय झालं, आम्ही गेलो 4 जण तयारी बियारी करून एकदम कपडे पण नवीन घालून सकाळी गेलतो एकदम. फडकेला गेलो. फडकेला कुत्रा पण नव्हता.
वडापाव आला ना घरी आलो परत मुखात. वडापाव हा यश भंडारीने गावलीला का? नाही यश भंडारी कुठे गावील मुद्दाम बोलता तो वडापाव गावील. तो पाण्याची बाटली नाही बाजून साला मागच्या येतं बोलतं. त्या दिवशी काहीच पाण्याची बाटली घेतली बोलतो ब्लॉग मध्ये जे बोलतं बघ मी बोलतो भरवलेलं बोलतो. अरे बरं पाण्याची बाटली ती आलं तर एक एक गोष्ट मोजून दाखवतो साला. तर ठीक आहे पुढे बघत राहा. हॅपी गुढी पाडवा. गाडी नीट चालू मध्ये झाला. तिकडे चालले का? हा तिकडेच चालले आम्ही. काम धंद्याला आहेत ना. प्रभात संते बुटा घ्यायला आले ना. आमचं बाकीचं मित्र येतात तर तोपर्यंत इथं जरासा टाइमपास करतात. ब्लॉग बघत राहा. मामा दमले काही. हाँ ब्राउन भी भारी है. वहाँ कधी जाओ तू का ना लावले. ही मजा यायला. अरे मंदिर किती मस्त आहे. हा लोक घरा चालली. आपल्याला बघून आपल्याला घेता येईल. आपली जवळ येतात गाडी. तर डायरेक्ट तोंडावर. तर फडकेला आम्ही पोचल्या. तर असंच गर्दी इकडची. गर्दी नाही आता एरिया काही बोलू नका आता. गर्दी नाही अजून. लोक गेली उभं राहायला जागा नसते. आपण येत नाही ना रे. पण आम्ही आमच्या लग्नाला ठरल्यानं जातो मुखात. आपलं साधं बोलत जातो. पब्लिक गर्दी निसत जात नाही. जिथेशी डालमुंडी असते तिथेशी आम्ही जातो. डालमुंडी खायला भेटल्या मला पण चला. आता इथेशी मोजितो पियाला लागेल. ज्याला 150 रुपयाचं भेटते ना वर्षा. इथे कुठे 10 रुपयाचं आहे की लिंबू पाणी बघायला लागेल. 15वाला लिंबू पाणी भेटेल ना. आपल्या दोघांनाच राहलेल्या गोष्टी. 15ला जाऊ ना 150 वाला सांगू. नाही कप मध्ये बरं दादा कप दे फक्त मोजितोचा. आज फोटो त्याच असतं. तर ना काहीच पब्लिक नाही रे. पब्लिक म्हणजे कावडी नाही करता ना. म्हणजे इथं चालू नाही शकत माणूस. उभा ना राहता आवडी गर्दी असतं. आत नको खाली आहे असतं ना. कोण आहेत रे. कोण आहे मला ना माहिती. मला नाही माहिती. अरे थांब ना गर्दी ना आरवाचाच. गणपती बाप्पा. सब क्या तेरी ड्रेसिंग है. जरा सा तर लांब हो. खतरनाक ड्रेसिंग. रवी भाई चष्मा काढ. मी बी काढला. चालू गर्दी खूप जास्ती आहे. सकाळी आलो असतो तर गर्दी खूप जास्ती आहे. सकाळी आलो असतो तर अजून जास्ती गर्दी असती. तर आता पुढं काहीतरी आयोजन केलेलं होतं सकाळच्या टायमात. त्या दाखवता बघा. ये ना राव रे. असती का चालतं यार. डेकोरेशन लय भारी केले. प्रत्येक जण आपले जोडीमध्ये आले आणि मी बघा कोणच्या सोबत फिरतात. आणि आज जरा पोलीस बंदोबस्त जरा चांगला आहे. पोलिसांच्या गाड्या बी लय भिंगत आहेत. पोलीस बंदोबस्त कडक आहे एकदम. इथंच गाडी लावली या साईड. कुठं चारा इच्छा उचलली मग कोणी गाडी. बघून घेऊन गाडी रवीने रस्त्यावर लावले. भाईला काही परवाच नाही का गाडी कोणी उचलून दिसून नाही. कारण गाडी माझी आहे ना. लगेच बी नाम दे का. आला कसं लाज नाही वाटत का काही तुला. काय नव्हतं काय लाज नव्हती. पार्किंग नव्हती म्हणून इथे लावली. मगाशी रस्त्यावर होता काय आपली लावायची. सगळेच होतं गाडी लावलेला म्हणून. रात्रीचं कसं आज कोणी उचलायला येणार नाही असं वाटत तर नाही मला. तरी पण ड्रेसिंग एकेकाची एवढी भारी भारी लोक कपडे घालून आले ना. जसं काही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. ड्रेसिंग सर्वांची खूप भारी आहे.
ये मागे मागे. तर यो आपले दादाचा प्रोटीन स्टोर. मी दादा दाखवत आहो तुम्हाला, बघा तुम्ही. तो दरवाजानच उभा भाई. ओनर, मालक मालक आणि दुकानाचे चालक. दादा जरा सांग जरा दुकानाबद्दल आपले काय विषय. मालक वगैरे काही नसतं रे इकडे. काय नसतं मग काय असतं. आपली फ्रँचायझी अजून आपल्या 4 आउटलेट्स आहेत. हा तुम्ही कुठल्या पण आउटलेटला जाऊ शकता. आपल्या कुठे कुठे आवडले तर सांग जरा. आपले संतेश आपल्याकडनं लास्ट 5-6 वर्षापासून प्रोडक्ट घेत आहेत. तर तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे बघून, त्यांच्या हा. फिजिककडे बघून. माझी कंडिशन बघून समजून जा दादाचे प्रोडक्ट किती भारी असतात. हा. हा अजून त्याच्यामध्ये तुमच्या यश सरांचे अचिव्हमेंट तुम्हाला सर्वांनाच माहितच आहे. त्याच्यामध्ये काय बोलायची मला स्पेसिफिक काय गरज नाही. अजून काय म्हणणार. आउटलेट कुठे आहेत ते सांग. आपल्या आउटलेट्स आहेत ठाणे, कल्याण, बदलापूर आणि यो डोंबिवली. आणि सर्वात जास्ती हॉट सेलिंग माल ते इथेशीच असतं, कारण दादा स्वतः इथेशी सांभाळत असतं ना. लोकांचे गैरसमज गैरसमज काही नाहीये. इथूनच सगळ्यात जास्ती माल निघतं दादाचा. दादा इथूनच करोडपती झालेला. हॅलो शैलेश भाई, मॅन फ्रॉम एडुसन भाई. तर फडके रोडवरनं जाऊन आल्या, मजा आली. लय पब्लिक होती तिथेशी, गर्दी. दुपारच्या आलो, डोका दुखायला लागला. आवरे उन्हाच्या आलं तर डायरेक्ट झोपलो. आता संध्याकाळ झाले, तर आता जरा केसा लयच वारल्यान माझी. पहिले जाताना लोडन केसा कापून येता. तर पुढे ब्लॉग बघत राहा. तर आता लोडांच्या जाऊन आल्या. ट्रॉफिक होती, यायला लागली ती मला, पण ठीक आहे तरी आलो घरा. तर केसा बिसा कापल्यान बघा कशी वाटतं सांगा कट. आणि यो ब्लॉग कसा वाटला ते सांगा, आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू.